ओम शांती. आजची मुरली आहे 23/4/2025. आज बाबा सांगतात, माझ्या गोड मुलांनो, हे विश्वरूपी नाटक आता बंद होत आहे. आता घरी जायचे आहे आणि कलियुगानंतर सत्युग येणार आहे. हे राज तुम्ही सर्वांना समजायचे आहे. बाबा प्रश्न विचारतात, आत्मा पार्ट करता करता थकलेली आहे. थकण्याचे कारण काय आहे? तर बाबा सांगतात, मुलांनो, तुम्ही खूप मंदिरं बांधले, पैसा बर्बाद केला, धक्के खाता खाता सतो प्रधान पासून आत्मा तमो प्रधान बनली आणि पतित झाल्यामुळे, दुःखी झाल्यामुळे आत्म्याला खूप थकान आली. आता बाबा आलेले आहे सर्व मनुष्यात्म्यांची थकावट दूर करण्यासाठी. आपण मंदिरांमध्ये जाऊन ईश्वराला हेच मागितलं होतं, भगवंता ईश्वरा, तो आमची सदा काळासाठी थकान मिटव, आम्हाला दुःखापासून मुक्त कर, आम्हाला सुख दे, आम्हाला शांती दे. तर बाबा आलेले आहे सर्वांना कलियुगामधून, दुःखामधून काढून सत्युगाकडे सुखामध्ये घेऊन जाण्यासाठी. बाबा पुढे सांगतात, कलियुगामध्ये प्रत्येक मनुष्य एक दुसऱ्याला तंग करत असतो. काहीतरी खोड्या करतो, काहीतरी गुण अवगुण वर्णन करतो आणि म्हणून मनुष्यच मनुष्याला खूप तंग आलेला आहे. आता बाबा सांगतात, तुम्हाला तर कुणाशीही वादविवाद घालायचा नाहीये, भांडण तंटण करायचं नाहीये, तुम्हाला स्वतःलाही तंग व्हायचं नाही आणि तुम्ही इतरांनाही कधीही तंग करायचं नाहीये. बाबा म्हणतात, माझी आठवण करा, तरच तुमचे विकर्म विनाश होतील आणि आत्मा पुन्हा पावन होईल. तुमची जन्माची जी थकावट आहे ती निघून जाईल. बाबा म्हणतात, मुलांनो, सतत हर्षितमुख राहण्यासाठी, प्रसन्न राहण्यासाठी बाबांनी दिलेली पढाई आणि बाबांची जी दिलेली आज्ञा, तुम्ही प्रत्येक कर्म करत असताना, कोणत्याही कर्मक्षेत्रामध्ये गेल्यावर, कर्म करत असताना माझी नितांत आठवण करा, माझी सतत आठवण करा. त्या आठवणीमध्ये बाबांची मदत आहे, बाबांची शक्ती आहे आणि म्हणून आपली आत्मा नेहमी हलकी राहते. बाबा पुढे सांगतात, तुम्ही नेहमी बुद्धीमध्ये ठेवा, खाता पिता उठता बसता चालता फिरता झोपता, माझ्या बुद्धीमध्ये नेहमी बाबांनी दिलेली पढाई आणि बाबांनी दिलेला होमवर्क हे बुद्धीमध्ये असलं पाहिजे. आता पुढे बाबा सांगतात की जसं मनुष्याच्या दिलावर, मनावर जागा करतो आणि ज्यावेळेस एक दुसऱ्याचा विश्वास एक दुसऱ्याला होतो, तेव्हा तो त्याच्यासाठी प्राण द्यायला सुद्धा तयार होतो. बाबांच्याही दिलावर आपली जागा मिळवण्यासाठी आपल्याला आंतरिक अंतःकरणाने बाबांबरोबर सच्चाईने राहायला हवं. बाबा नेहमी सांगतात, सच्चे दिल पर साहेब राजी होत आहे. बाबांच्या दिलावर विराजमान होण्यासाठी किंवा जागा मिळवण्यासाठी एकच मुख्य धारणा आहे, ती म्हणजे आहे सत्यता. मनामध्ये सत्यता, विचारांमध्ये सत्यता, वाणीमध्ये सत्यता, व्यवहारामध्ये सत्यता. जर सत्यता असेल तर बाबा सांगतात, नेहमी तुमच्या अंतःकरणामध्ये रोशनीच रोशनी आहे. बाबांच्या श्रीमताला धारण करून आप समान बनवा आणि हळूहळू असा पुरुषार्थ करा की त्यालाही बाप समान बनवण्यासाठी भागी पडा. बाबा सांगतात की आता तुम्हाला हळूहळू अशरीरीपणाचं इंजेक्शन घेऊन मनाला कंट्रोल करण्यासाठी एकाग्रतेची शक्ती धारण करायची आहे. तुम्ही एकांतामध्ये जाल, एकाग्र चित्त व्हाल, तर तुमची एकाग्रतेची शक्ती वाढेल.
जसं बाबांनी सांगितलं, आजकाल कोणी कुणाला जर तंग केलं, मन कंट्रोल मध्ये राहिलं नाही, तर जसं दुनियामध्ये म्हणतात की हा सायको आहे, हा पागल झालेला आहे. आणि अशा पागल व्यक्तीला डॉक्टर काही ठराविक इंजेक्शन देतात, गोळ्या देतात आणि त्याला स्थिर करतात, त्याला एकाग्र करतात. म्हणजे तो कोणतेही वाईट कर्म करत नाही, इकडे तिकडे भटकत नाही. एक तर तो झोपी जातो, नाही तर तो शांत होतो. बाबा संपूर्ण मुरलीच्या आधारावर आज आपल्याला हे सांगतात की जेव्हा मनुष्य कंट्रोलच्या बाहेर जातो, ज्याच्या मनावर बुद्धीवर कंट्रोल नसतं, तेव्हा तो रागीट होतो, क्रोधी होतो, आक्रोशमध्ये येतो, आवेशमध्ये येतो. तो स्वतःही तंग होतो, तो दुसऱ्यांनाही तंग करतो. याच्यामुळे स्वतःही दुःखी होतो, इतरांनाही तो दुःखी करतो. आणि म्हणून आज बाबा आपल्या सर्वांना सांगतात की रोज श्रीमत रूपी बाबांच्या डायरेक्शनाचे इंजेक्शन रोज घेतलं पाहिजे. आणि तसे बाबा सांगतात, रात्री झोपताना दिवसभर केल्याचा मला समाचार सांगून झोपलात तर तुम्हाला झोप पण शांतपणे येऊ शकते. तुमच्या संकल्प शक्तीवर कंट्रोल मिळू शकतं आणि अशरीरीपणाचा अभ्यास करणं सहज होऊ शकतं. सर्व इंद्रियांना कंट्रोल करण्याचं एकमेव औषध, एकमेव दवाई म्हणजे अशरीरी होण्याचा अभ्यास. आणि तो आपण दिवसभरामध्ये मधून मधून जरूर केला पाहिजे. ओम शांती.